Hello friends, welcome back to our YouTube channel English Developers. Friends, in this video we are going to learn the topic The Story of Tea from 9th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started our video. The story of tea म्हणजेच चहाची गाथा. Tea is the most popular beverage in the world. Its leaves are dried, cured, processed, packed and sold. There are different types of tea leaves. Tea is very refreshing. One legend tells us about the Chinese Emperor Shennong having the tea leaves dropped in his boiling water. Another legend tells us that the Buddhist monk Bodhidharma was the first to use tea as a drink. There were tea making and tea tasting tournaments. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses and help us live longer. There are special tea ceremonies held in Japan, China and Korea. Teas are classified according to the size of their leaves, which is as follows: Assam type, largest leaves; China types, smallest leaves; Cambodia types, leaves of intermediate size. Camellia sinensis is an evergreen plant. Tea is made by leaves. प्रस्तुत पाठात चहा व चहा लागवड विषयाचे वर्णन केले आहे. प्रत्येकाच्या जीवनात चहा ह्या पेयाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चहाची लागवड कोणत्या प्रांतात होते याविषयी माहिती या पाठातून मिळते. एखाद्या व्यक्तीला आलेला थकवा दूर करण्यासाठी व ताजेतवाने वाटण्यासाठी चहा हे पेय उपयोगी पडते. आसाममधील चहा, चीनमधील चहा व कंबोडमधील चहा असे 3 प्रकारात चहाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतांमधून चहाची लागवड करण्यात येते. चहा या पेयाला खूप प्राचीन काळापासून महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकांमध्ये असलेली चहा पिण्याची सवय ही जपान, युरोप व इंग्लंडमध्ये पसरली व ते एक लोकप्रिय पेय म्हणून ओळखले जाऊ लागले. इसवी सन 1770च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भूतान व आसाम येथे चहा लागवडीचे प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. अशा रीतीने 1838 मध्ये आसाममधील सर्वप्रथम भारतीय चहा इंग्लंडमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आली होती. अशा रीतीने वेगवेगळ्या देशांमध्ये चहा पेयाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. चहाचे विविध रासायनिक गुणधर्म विषयीचे वर्णन केले आहे. वनस्पतीशास्त्रानुसार चहाच्या वनस्पतीचे नाव कॅमेलिया सेन्सिस असे असून तिच्या वाढीकरता सुमारे 100 ते 120 सेंटीमीटर पर्जन्याची आवश्यकता असते. आता आपण बघूया याचं लाईन टू लाईन भाषांतर किंवा मराठी स्पष्टीकरण. देन बघा, लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. चला आता एका प्रश्नाने आपण सुरुवात करूया. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कंझ्युम्ड बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर? पाण्याखालोखाल सर्वत्र सर्वात जास्त प्यायले जाणारे कोणते पेय आहे? त्याचे नाव सांगा पाहू. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. एव्हा ना तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित त्याचे उत्तर ओळखले असेल. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड, बेवरेज मीन्स पेय, इन द वर्ल्ड इज टी. जगातील सर्वाधिक लोकप्रिय असे पेय म्हणजे ताजा कसा टी आहे, चहा आहे. कसा तर द फ्रेश, ताजं, ॲरोमॅटिक, सुगंधी. बघा, देन ॲरोमॅटिक ब्रू which people like to begin their days. जगातील सर्वाधिक
लोकप्रिय असे पेय म्हणजे ताजा सुगंधी वाफाळता चहा, ज्याचा आस्वाद घेऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करायला लोकांना आवडते. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजन्स फ्लेवर. चहाला अतिशय उत्साहवर्धक व कडक असा स्वाद असतो. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रेविंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लीव्स अँड शूट्स ऑफ plant whose botanical name is a Camellia sinensis. खरे म्हणजे कॅमेलिया सेनेसिस या बॉटनिकल्स म्हणजे शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या झाडाच्या झुडपांची पाने किंवा चहाच्या झुडपांची पाने आणि कोंब पाण्यात उकळवून किंवा उकळवून गाळून हा चहा तयार केला जातो. द लीव्स आर ॲट फर्स्ट ड्रायड, cured and processed before they are packed and sold to us. चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात, स्वच्छ केली जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून ती नीट हवाबंद करून आपल्याला विकली जातात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Camellia sinensis ही उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. टी प्लांट्स रिक्वायर at least 100 to 125 centimeters of rainfalls a year and prefer acidic soil. चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस लागतो आणि त्याला रुजवण्यासाठी आम्लता असलेल्या मातीची आवश्यकता असते. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevations of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at these heights. जगातील कित्येक सर्वोत्तम चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर वसलेले असतात. असे म्हणतात की चहाच्या वनस्पतीची वाढ मंदगतीने होत असते आणि या उंचीवर त्याचा स्वाद सुगंध अधिक होत असतो. When the plants mature, only the top 1 or 2 inches of the plants are picked. वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यावर टोकाकडील फक्त 1 ते 2 इंचाचा भाग खुडला जातो. These buds and leaves are called flushes. याच कळ्या आणि पानांना फूट किंवा कोवळी पालवी असते. त्याला काय बोलतात, फूट किंवा कोवळी पालवी असं म्हणतात. कॉल फ्लशेस मीन्स कोवळी पालवी असे म्हणतात. A new flush appear on the plant every 7 to 10 days during a peak growing season. ऐन सुगीच्या मोसमात दर 7 ते 10 दिवसांनी अशी नवी पालवी फुटत असते. Left to grow on its own, the tea plants may actually grow into a small tree. या वनस्पतीला जर नैसर्गिकरित्या वाढू दिले तर चहाचे झुडूप हे एखाद्या छोट्या झाडा एवढे म्हणजे मोठे उंच होऊ शकते. But in all tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet waist height to enable easy pluck to the leaves. परंतु सर्व चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदर छाटून साधारण 3 फुटापर्यंत त्याची उंची ठेवली जाते. म्हणजे आपल्या वेस्ट एवढी वेस्ट हाईट म्हणजे आपल्या कमरे एवढी ठेवली जाते, ज्यामुळे चहाची पाने खुडणे सोपे जाते. The teas we buy are usually classified according to their leaf size. आपण जे चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्यांच्या पानांच्या आकाराप्रमाणे विभागणी किंवा गटवारी केली जाते. त्यानुसार पहिला बघा, अकॉर्डिंग वी हॅव वन आसाम टाइप ऑफ टी मीन्स कॅरेक्टराइज बाय द लार्जेस्ट लीव. पहिला प्रकार आहे सर्वात मोठी पाने असणारा आसामचा चहा. दुसरा चायना टाइप्स मीन्स कॅरेक्टराइज बाय द स्मॉलेस्ट लीव्स, सर्वात लहान पाने असणारा चिनी चहा. अँड थर्ड कंबोड कॅरेक्टराइज बाय लीव्स ऑफ इंटरमिडिएट साइज, मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा असे प्रकार आढळतात.
We have three very distinct and different tea growing regions in India. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत. Each of these regions is famous for special types of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. Flavor. यापैकी प्रत्येक ठिकाणी हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव, गंध, कडवटपणा आणि स्वाद या अद्वितीय गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. Then the 3 regions are Darjeeling in eastern India. ही 3 ठिकाणे म्हणजेच पहिलं भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग. Then Assam in far northeast India and Nilgiris in southern India or South India. बघा, भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, ईशान्य भारतातील आसाम आणि दक्षिण भारतातील निलगिरी हे प्रदेश आहे जिथे चहा जास्त पिकवला जातो. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज रिफ्रेशिंग ड्रिंक. चहा हे उत्साहवर्धक पेय आहे हे जवळपास सर्वजण मान्य करतील. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. त्यात कार्बोदके नसतात, मेद किंवा प्रथिनेही नसतात. तेव्हा कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड प्रोटीन्स. What gives tea its special and distinctive flavors is tannins as well as caffeine, which give the drink its stimulating quality. चहातील थेनाईन आणि कॅफीन या घटकामुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे हे पेय उत्तेजक बनते. Then how and when did people first begin to drink tea? लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत? And the amusing story has come down to us from Chinese legend. चीनी परंपरेनुसार किंवा परंपरेमध्ये एक रंजक दंतकथा चालत आली आहे. बघा, इट इज सेड दॅट एम्परर शेनॉंग, द फादर ऑफ चायनीज एग्रीकल्चर अँड मेडिसिन, वॉज ऑन हिज travels when a servant was boiling some water for the emperor to drink. त्यानुसार कृषी आणि वैद्यकशास्त्राचा प्रणेता म्हणजे पिता चीनचा सम्राट शेनॉंग प्रवास करीत होता. त्याचा एक नोकर राजासाठी पिण्याचे पाणी उकळीत होता, बॉईल करत होता म्हणजे उकळवत होता. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियरबाय ट्री tree blew into the boiling water. त्यावेळी जवळच्या एका झाडाची काही पाने उडून त्या पाण्यात पडली. Then the water immediately changed color. त्याबरोबरच पाण्याचा रंग बदलून गेला. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. ते पाणी प्यायल्यावर त्या तयार झालेल्या पेयाची उंची, स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यावर राजा चकित झाला. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट्स अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स अँड डिस्कवर दॅट टी हॅड मेनी हेलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज अँड could also be used as an antidote to certain poisons. त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे उल्हासित होऊन राजाने त्याचा आणखी तपास केला आणि त्याला शोध लागला की चहामध्ये आणखी बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही विषावर, पॉइझन म्हणजे विषावर रामबाण उपाय म्हणूनही त्याचा वापर होऊ शकतो. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. आणखी एक दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा
पेय म्हणून वापर केला. ही वॉज keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert from or for long period of time in prayers and meditation. त्याला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करील अशा एका औषधी वनस्पतीच्या शोधात तो होता. After considerable search and trial, he found that shaving leaves from the tea shrub acted as stimulant, helping him stay awake. बऱ्याच संशोधनानंतर आणि चाचण्यानंतर त्याच्या लक्षात आले की चहाच्या झुडुपाची पाने उत्तेजक असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच काळ ताजेतवाने वाटते आणि जागेही राहता येते. It was he who introduced tea among his disciples in China. त्यानेच आपल्या चिनी शिष्यांना या चहाची सर्वप्रथम ओळख करून दिली. It is said that Japanese priest studying under Buddhist teacher in China carried tea seeds and leaves back home with them. असे म्हणतात की चीनमधील बौद्ध गुरुकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते त्यांनी मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्या बरोबर नेली. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. तुर्की व्यापाऱ्यांनी देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली. In fact, the story goes that the Chinese emperor Hui Sotong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. किंबहुना एक कथा तर असे सांगते की चीनी सम्राट हुई सुंग तर चहाने एवढा प्रभावित झाला होता की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे आणि चहापान स्पर्धेचेही आपल्या दरबारात त्याने आयोजन केले. सो tea minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. त्याच्यावर चहाचा इतका पगडा होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हेही त्याच्या लक्षात आले नाही. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people. अशा रीतीने चहा पिण्याची प्रथा जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली. पाहता पाहता चहापान इतके प्रचलित झाले की ते एक अद्ययावत पेय म्हणून पॉप्युलर झाले म्हणजेच लोकप्रिय झाले. हाऊ डिड दिस मॅजिकल बिव्हरेज गेट इट्स नेम? या जादुई पेयाला त्याचे हे नाव कसे पडले असावे? द चायनीज कॅरेक्टर्स TU was first used in early inscriptions to describe tea. प्राचीन कोरीव लेखात चहाचे वर्णन करण्यासाठी T'(U) हे चीनी अक्षर प्रथम वापरले गेल्याचे दिसते. But later a new character CH'(M) is cha was developed to reference specialty of tea. नंतर CH'(M) चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. The word cha is now sometimes used in English to refer to China tea. चा हा शब्द आता चीनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी कधी वापरला जातो. And as well as no, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. आणि तो शब्द संपूर्ण भारतात चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय या हिंदी शब्दाच्या फारच जवळचा आहे हे आपल्याला माहित आहे. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? चहा भारतात प्रथम कसा आला?
Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantation in the 19th century. इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात होती, पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंददायी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात नव्हते. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. 1770च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. हे प्रयत्न जरी अयशस्वी ठरले तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असा वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांना 1823 मध्ये शोध लागला. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. 1838 सालच्या मे महिन्यात in May 1838 म्हणजे 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाम मधून इंग्लंडला विक्रीसाठी वापरला गेला. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकामध्ये भारताने स्थान प्राप्त केले आहे. Then tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight various viruses in our body, and they actually help us living longer. चहाप्रेमी असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, रक्तदाब आटोक्यात राहतो, शरीरातील विषाणूंशी तो लढतो आणि खरोखरच चहामुळे आपले आयुष्यमान वाढण्यास मदत होते. Our body produces chemicals called free radicals. आपले शरीर काही रसायने तयार करते ज्यांना मुक्त मूलके म्हणजे फ्री रॅडिकल्स असे म्हणतात. They can damage our body and our health. ते आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोहोचवू शकतात. Tea contains antioxidant called flavonoids. म्हणजे चहामध्ये फ्लेव्हनॉइड्स नावाची काही अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंट कॉल फ्लेव्हनॉइड असतात. सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रेडिकल्स. शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट त्या फ्री रेडिकल्स पासून आपले शरीर संस्थेचे रक्षण करते किंवा करतात. For many people, tea is a popular drink to have with friends. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळीसोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. जगभरातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अतिमहत्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजले जाते. Japan, China, Russia and Korea have special tea ceremonies and traditions. जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहापानाची खास परंपरा आहे आणि these ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. तिथे चहापानाचे सोहळे आयोजित केले जातात. या सोहळ्यामधून लोक चहापानांचा आनंद लुटतात आणि त्याचा खास चवीचा सुगंधाचा आस्वाद घेणे हा त्यांच्यासाठी एक विरंगुळा समजला जातो किंवा विरंगुळा असतो. मोस्ट पीपल इन जपान बिलोंग टू अ टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी.
जपानमधील अनेक लोक हे चहा संघाचे किंवा क्लबचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी तेथे जातात. Ordinary peoples also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religions. म्हणजे सामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात. Tea, they say, is a healthy, enjoyable and simultaneous drink full of good qualities. बरं, कोणीतरी म्हटल्याप्रमाणे चहा एक अनेकोत्तम गुणांनी युक्त परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे. इट reduces loneliness and calm your hearts. It is a comfort in everyday life. म्हणजे ते तुमचा एकटेपणा घालवते आणि मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन सुखावह करते. Many Korean today still have tea ceremonies for important occasions including special birthdays and anniversaries. अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंत्या यासारख्या काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहा सोहळे आयोजित करतात. In most areas of China, the tea is made in small clay teapots. चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यात चहा बनवला जातो. At tea ceremonies, cups are only half filled. या चहाच्या सोहळ्यात पेले अर्धेच भरले जातात. The Chinese believe that the rest of the cup must be filled with the friendship and affections. अर्धे पेलेच भरले जातात कारण कपाचा उर्वरित भाग अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे चीनी लोक म्हणतात. In Russia, tea is made and served in samovars or the samovars served in samovars, a special Russian tea kettle made of metal. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समोर्स नावाच्या खास रशियन चहाच्या किटलीतून दिला जातो. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच as lotus tea and jasmine tea. व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलांचा चहा आणि जास्मिन म्हणजे जाईच्या फुलांचा चहा यासारखे विशेष चहाचे प्रकार बनवले जातात. In Japan, tea is made using powder green tea called matcha or mecha. जपानमध्ये मेचा नावाच्या ग्रीन टीच्या बुकटीपासून चहा बनवतात. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowl. उकळत्या पाण्याच्या बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाडग्यामध्ये ओतून तो दिला जातो. And how about India? And how about India? आणि भारतात कसा दिला जातो? अ कप ऑफ टी इज ऑफर टू एनी गेस्ट or visitors as a token of hospitality even in the humbles of homes. अगदी साध्याशा घरात सुद्धा कोणत्याही पाहुण्याचे किंवा परिचिताचे एक कपभर चहा देऊन आदरातिथ्य केले जाते. Most Indians like their tea hot with a good deal of milk and sugar in it. बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफाळता गरम चहा प्यायला आवडतो. In the rainy season, it is brewed with gingers to give it additional medicinal properties. पावसाळ्यात आले घालून चहा उकळल्याने त्याचे औषधी गुण द्विगुणित केले जातात. Others add spices like cardamom, clover or mace to add to its taste and flavor. काही जण चहात वेलदोडा, लवंग आणि जायपत्री यासारखे मसाले घालून त्याचा स्वाद आणि लज्जत आणखीनच वाढवतात. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स, स्पेशालिटी इन द
मॉर्निंग अँड इव्हिनिंग. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी बशीभर चमचमीत पदार्थावर ताव मारल्यानंतर चहा हा तर प्यायलाच हवा. सम connoisseurs relish delicately flavor jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. How about you? काही रसिक किंवा पारखी जाईच्या मोहक किंवा हलक्या सुगंधाने युक्त चहा असा चहा, ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहाचा मनापासून आनंद घेतात. तेव्हा तुम्हाला कसा चहा आवडतो? व्हॉट अबाउट यू? तुम्हाला कशा प्रकारचा तो चहा आवडतो?